नमस्कार, मी श्रद्धा मस्के. लोकनगर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्यासोबत जुळलेले आहे धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार सर. त्याचबरोबर दादा, आता मनपाची जी निवडणूक ची रणधुमाळी सुरू आहे, यामध्ये तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अमरावती शहरातील समस्त मतदार बंधू भगिनींना नम्र निवेदन करू इच्छितो की आपल्या शहराचा सर्वांगीण विकास हेच प्रत्येक नागरिकाचं ध्येय असते. आपल्या येणाऱ्या पिढीला एक चांगलं वातावरण, सुरक्षित वातावरण मिळावं आणि आपण ज्या शहरात राहतो, जी आपली मातृभूमी आहे, त्याचा चांगला विकास व्हावा व अभिमानानं त्याचं नाव कुठेही गेलं तरी घेता यावं, अशी स्थिती आपल्या शहराची असावी ही प्रत्येकाची इच्छा असते. त्या दृष्टीनं हे काम माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे लाडके नेते व मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब आणि येथील शहराचे आमचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करू शकतो, हा मला विश्वास आहे. त्यामुळे सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतो की भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर उभे असलेले सर्व उमेदवार व भारतीय जनता पक्षाने समर्थन दिलेले उमेदवार या सगळ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहावं आणि आपल्या शहराच्या विकासासाठी, येणाऱ्या पिढीच्या चांगल्या भविष्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना व समर्थित असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं व भारतीय जनता पक्षाचा महापौर बनवावा, अशी मी नम्र विनंती करतो. धन्यवाद. त्याचबरोबर आता शिक्षणाचं जे व्यावसायीकरण होत चाललं आहे, यावर तुम्ही काय सांगाल, काय उपदेश देणार? शिक्षणाच्या बाबतीत चांगल्या अत्यंत सुविधा झाल्या पाहिजे, यासाठी आता शासन आग्रही आहे. त्या संदर्भात मोठी इन्व्हेस्टमेंट, मोठं बजेट शासन सातत्यानं दरवर्षी माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात जेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये सत्ता आली तेव्हापासून चांगलं काम या महाराष्ट्रातही सुरू आहे. देशातही मोदीजींच्या नेतृत्वात 14 पासून जेव्हापासून महायुतीचं NDAचं सरकार आलं तेव्हापासून शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बजेटमध्ये निधीची तरतूद होत आहे. चांगले व आमूलाग्र बदल, ज्या माध्यमातून आपल्या मुलांना, येणाऱ्या पिढीला खऱ्या अर्थानं आपलं वैभव काय होतं या देशाचं आणि आपला खरा इतिहास काय होता, आपलं शौर्य कसं होतं, या सगळ्या गोष्टी आणि आपली टेक्नॉलॉजी किती ॲडव्हान्स होती आणि आपण किती प्रगत होतो, या सगळ्या गोष्टी आता अभ्यासक्रमामध्ये येऊन राहिल्या. मोठ्या प्रमाणात या गोष्टी झाल्या होत्या, त्याला आता बंद करणे किंवा मागं करणं शक्य नसते. परंतु शासकीय ज्या काही शाळा आहेत, अनुदानित सगळ्या आपले कॉलेजेस असतील, त्यामध्ये जास्तीत जास्त सुविधा व पारदर्शकपणा कसा येईल आणि विद्यार्थ्यांना, जे होतकरू विद्यार्थी आहेत, खऱ्या अर्थानं ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, अशा प्रत्येकाला त्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे, यासाठी शासनानं अतिशय पारदर्शक भूमिका घेतलेली आहे आणि ऑनलाईन माध्यमातून आणि चांगल्या पद्धतीनं पारदर्शकपणे या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळं कुठंतरी त्याला चाप बसून राहिला आणि चांगली सुविधा, शैक्षणिक सुविधा आता विद्यार्थ्यांना, मुलांना मिळत आहे. एक शेवटचा प्रश्न सर, महिला सक्षमीकरणासंदर्भात तुम्ही काय सांगाल? महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत तर माननीय मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रामध्ये सरकार आल्यापासून आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आल्यापासून ज्या काही गोष्टी झाल्या, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महिला सक्षमीकरणासाठी जे जे काही आम्ही केलं, आमच्या सरकारांनी केलं, ते आजपर्यंतच्या इतिहासात कधीही घडलं नाही. मग त्यांच्या मान सन्मानासाठी शौचालयाची योजना असो, ज्याची खिल्ली काँग्रेसनं उडवली होती, परंतु आज आपण तो जो आमूलाग्र बदल ग्रामीण भागामध्ये घडलेला पाहतो की त्यामध्ये कुठेही आज रस्त्यानं तुम्हाला अपमानास्पद पद्धतीने महिलांना जावं लागत नाही. प्रत्येक घरी शौचालय शासनाने दिलं आणि इथं एवढंच नाही, त्या सक्षम झाल्या पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना आपल्या सरकारनं महाराष्ट्रामध्ये आणली. त्या माध्यमातून आता दैनंदिन कामं, दैनंदिन गरजा आणि उद्योगामध्ये सुद्धा त्या पैशाचा उपयोग करून छोटे छोटे उद्योग महिला उभं करत आहेत आणि महिलांच्या रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं. बचत गटांना मोठ्या प्रमाणात निधी, म्हणजे लाखो करोड रुपयाचा निधी आज दरवर्षी बजेटमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी, बचत गटांसाठी, उद्योगांसाठी प्राधान्यानं असतो. महिलांना त्यांचं हक्काचं घर मिळावं म्हणून आपल्याच शासनानं घराचं प्रमुख ही महिला असावी ही संकल्पना आणली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांच्या नावानं जर घर घेणार असेल तर त्यामध्ये सूट आहे. अशा बऱ्याच गोष्टी महिलांसाठी आपल्या सरकारनं केलेल्या आहेत. सुरक्षेसाठी प्राधान्यानं CCTV असतील, त्यांच्यासाठी महिलांसाठी सुरक्षेचा कायदा असेल, 112 नंबरचा डायल करण्याचा नंबर असेल, 10-15 मिनिटात त्या महिलेला ती मदत पोलीस स्टेशनच्या माध्यमातून 112 डायल केल्यावर मिळते. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. वेळेचं थोडंसं बंधन आहे म्हणून, नाहीतर महिलांसाठी आमच्या केंद्र व राज्य सरकारांनी ज्या गोष्टी केल्या आहेत त्या थोड्या शब्दात सांगणं कठीण आहे. या काळामध्येच प्राधान्यानं महिला सुरक्षितपणे आपल्या सुरक्षिती स्वतःला समजून राहिल्या आहेत आणि सक्षम सुद्धा समजून राहिल्या आहेत आणि त्या दृष्टीने चांगली वाटचाल महिलांची अर्थव्यवस्थेमध्ये होऊन राहिली आहे. मोठमोठ्या पदांवरही महिला येत आहेत आणि चांगलं काम महिलांच्या बाबतीत या सरकारनं निश्चितपणे केलं, याचा मलाही अभिमान. धन्यवाद दादा.
चला तर जुळून राहा लोकनजर चॅनल करिता श्रद्धा मस्केसह मुकेश ढोके, अमरावती.